होतं तुम्हाला आज बिन बरसात पाणी असतं वातावरण इथलं खतरनाक होतं की म्हणलं बाप्पा रे तसं तर काही नाही हो दादा उसल डब्बा जाय कामावर मग आयुष्यामध्ये फक्त येत चाललाय हे असं वातावरण पाहत मी चालला होता कामावर इकडे येताच मामा म्हणत होता गाडी कॅन्सल झाली का तसं काही नाही हो दादा सणानंना पिरिरी टिरिरी पोहोची गेला मी आपल्या बनाना सिटी साव द्या म्हणे लिफ्ट मागे सणालता हो दादा आपल्याकडे टू व्हीलर काय नाही मग काही नाही इकडे येताच तर बद पाणी पडायला गेलं इकडे येताच तर भाऊ काही टेन्शन घेत नव्हता म्हणजे गाडी कॅन्सल व्हायचे चान्सेस होते भाऊ तर ड्युटीवर चालले होते मग काय भाऊची स्माईल पाहिलं म्हणलं भाऊ फोन लावतोय का वहिनीला तसंच होतं हो दादा या मोठ्या भाऊ लोकांनी दिला तिकडून हात आणि आमची गाडी वही गेली इकडे कॅन्सल म्हणलं मोठा बॉम्ब आहे तसं काही नाही हो दादा सगळेचे सगळे मोठ्या भाऊ लोकांचा सपोर्ट सुधीर म्हणतो तू जाय घरी आणि मी बी चालला घरी तसं काही नाही सर्वात पहिले तर मीच निघला घरी जायसाठी कारण की भाऊकडे गाडी काही नाही ना गावातली गाडी होती या डबा पात पोहोची गेले आमच्या गावामध्ये तर मोठा विषय आणि बनाना सिटी मध्ये बरेच संकट येत आहे मोठे ना ते संकट पैसन मी कामावर जायची इच्छा बिलकुल होतच नाही कारण की मी मम्मीचा कोणता एक लेख आहे ना भाऊ कामाला जाईन तर खाईन विषय गैरा मोठा आहे पण तसं कसं कोणता एक लाडाचा लेख मम्मीचा मी मग काही नाही दादा वाड्यात पोहोची गेला वाड्यामध्ये हे इब्लिसपणा करायला लाग गेले तसं काही नाही गैरा मोठा टॉपचा विषय भाऊ लोक म्हणत होते का रे भाऊ तू आम्हाला ब्लॉग मध्ये घेतच नाही म्हणलं येनले पहा तुम्ही कितले इतर आता येत असं काही नाही हे पहा ना पुरी शक्षण आली पुरी डाबा चंदात म्हणलं बाप्पा रे गैरा मोठा विषय आहे टॉपचा हो दादा हे पहा सगळे मला घुरी पाहत होते तू कसा काय घरी राहिला म्हणलं जाऊ द्या ना दादा मी आला तर आला मग इकडे बनताय थोडे रोड मग इकडे बसले होते आमच्या वाड्यातले माणसं स्टेशनामध्ये संध्याकाळच्या टायमाली मी आला होता मग त्याला सोडले मग माफुई भाऊ मै फुई बहीण आणि मै आत्या आणि मै आजी मै बहीण मै काका मोठे बाबा सगळे आले होते तर तुमचा भाऊ का राहतो दादा मागे मी बी आला ना मग गाडी गिडी आली रे भाऊ बसाडले त्यांना जर तुम्हाला मग व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा फॉलो करा शेअर करा कसं बॉम्ब टाक्या